नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे जिया किचन्समध्ये. तर खूप छान अशी मी आज सकाळचा नाश्ता घेऊन आलेली आहे, म्हणजेच महाराष्ट्रीयन आपले कांदे पोहे. आणि खूप असे छान बनणार आहेत हे कांदे पोहे. तर तुम्ही बघू शकता काय काय लागणार आहे ते मी साहित्य दाखवते. हे मोठे वाटी मीने हे घेतले, पोहे घेतलेले आहेत. मोठी वाटी आहे, बघू शकता. 3 ते 4 मिरच्या घेतल्यात कापून, कढीपत्ता आणि अर्धा टमॅटो घेतला आहे कापून. मोठा टमॅटो होता म्हणून अर्धाच घेतला आहे. आणि एक मोठा चिरलेला कांदा घेतला आहे, मोठा कांदा घेतला आहे. एक छोटा बटाटो घेतलेला आहे. तर बटाटो टाकून खूप छान असे पोहे लागतात. काही लोक नाही टाकत, पण टाकून बघा. असे कांदे पोहे आज खूप छान असे मी बनवणार आहोत. तर कांदे पोहे नॉर्मल जसे बनतात तसेच आहेत, पण याच्यामध्ये एक स्पेशल वस्तू जाणार आहे, ती मी नंतर सांगणार तुम्हाला. पूर्ण व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. तर ती स्पेशल वस्तू आहे ते मी सांगेल तुम्हाला पुढे. तर पुढे जाऊया चला. तेल मी इकडे तेल गरम करायला ठेवलेलं, कढई ठेवलेली आहे, बघू शकता. त्यात तेल टाकणार आहे. तर मी इथे तेल टाकून घेतलेलं आहे. तर तेल गरम झालेलं आहे. आता थोडीशी आपण अर्धा चम्मच अशी राई टाकून घेऊया आणि थोडेसे अर्धा चम्मच असे जिरे टाकून घेऊया. जिरे टाकून झाल्यावर जी स्पेशल वस्तू आहे ना ती सांगितली मी तुम्हाला, तर ती आहे बडीशोप. ही बडीशोप टाकून घेऊया थोडीशी, अर्धा चमचा. आणि बडीशोप टाकून झाल्यावर त्याच्यासोबत कांदा टाकून घेऊया. तर बडीशोप टाकून आहे ना खूप छान पोहे लागतात. तर आपण जेव्हा पोह्यांचा चिवडा करतो दिवाळीचा, तर काही जण बडीशोप टाकतात त्या चिवड्यामध्ये. तर बघू शकता तुम्ही. आता आपण हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्या पण टाकून घेऊया. थोडासा कढीपत्ता आहे तो टाकून घेऊया. थोडासा नॉर्मल कांदा लाल झाला ना, तेव्हा आपण हा जो बटाटा आहे ना कापलेला एक छोटा, तो एकदम बारीक स्लाइस करायचे आहेत बटाट्याचे. बघू शकता तुम्ही मी किती बारीक असे केलेले आहेत स्लाइस. एकदम बारीक करायचे म्हणजे पटकन शिजेल तेलामध्ये. आता इथे ना आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया, म्हणजे आपला जो बटाटा आहे ना तो चांगला लवकर शिजेल. बारीक गॅसवर शिजून द्यायचं. जोपर्यंत आपला बटाटा शिजतोय तोपर्यंत आपण पोहे धुवून घेऊया. तर पोहे धुण्यासाठी ना अशीच चाळणी घ्यायची, त्यात पोहे टाकायचे आणि एक तांब्यावरून पाणी किंवा ग्लास भरून असं टाकायचं धुवायला. तर बघू शकता बारीक गॅसवर असा आपण बटाटो जो आहे तो शिजवून घेतलेला आहे. हे बघा खूप छान असं शिजलेला आहे आपला बटाटो, बिलकुल पण कच्चा नाही आहे. एकदम बारीक कापायचा आहे म्हणून बटाटो. आता आपण एक जो टोमॅटो आहे ना तो टाकून घेणार आहे. काही लोक टोमॅटो नाही टाकत, पण टोमॅटो याच्यासाठी टाकायचं म्हणजे तो जेव्हा आपण पोहे खातो ना तेव्हा ते एकदम असे कोरडे झाल्यावर ना घशामध्ये अडकतात पोहे, एकदम घशामध्ये अडकल्यासारखं होतं. त्याच्यामुळे टोमॅटो टाकल्यावर थोडासा ओलसरपणा येतो पोह्यांना. थोडेसे आपल्याला नरम बनवायचे पोहे कधी पण, तर पटकन खाल्ले पण जातात आणि ते टेस्टी पण खूप लागतात.
तर थोडीशी अर्धी पाऊण चमचा हळद टाकूया. हळद टाकून झाली तर बारीक गॅस करून लगेच आपण जे चाळणीमध्ये पोहे धुवून घेतलेले ते टाकून घेऊया. पोहे टाकून झाल्यावर बघू शकता खूप छान आपले असे पोहे. आणि याच्यामध्ये थोडंसं आपण लिंबू घालूया. अर्धा लिंबू घेतला आहे मी. थोडंसं लिंबू टाकायचा. लिंबू टाकून झालाय. आता आपण कोथिंबीर जी आहे ती पण टाकूया. थोडीशी कोथिंबीर घेतलेली. रेडी आहेत आपले पोहे. आता मी दाखवते. हां, तर थोडंसं मीठ राहिलं होतं टाकायचं, ते मी वरनं टाकते, कारण थोडंसं आपण टाकलेलं आहे अगोदर, नाही तर खारट होतील पोहे. थोडंसंच टाकते, थोडं टाकलं होतं अगोदरच. तर बघू शकता आमचे पोहे जे आहेत ते रेडी आहे. थोडीशी मी वरनं शेव टाकलेली आहे आणि थोडंसं किसलेलं खोबरं टाकलेलं आहे. बघू शकता किती छान वाटतात पोहे. तर असे बडीशोप टाकून पोहे तुम्ही खाऊन बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. बघा, सकाळचा जो हेल्दी एक आपला छान असा नाश्ता आहे रेडी आहे.